नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, आले, भेंडी आणि कलिंगड बाजाराची माहिती घेणार आहोत. राज्यात सोयाबीन बाजारात आवक कमीच आहे, तर सोयाबीनला मागणीही चांगली आहे. राज्यातील प्रक्रिया प्लांटचे खरेदी दर 5,600 ते 6,000च्या दरम्यान आहेत. तर खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 5,200 ते 5,600 रुपयांचा दर मिळतोय. सोयाबीनची आवक पुढील काळात कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन दर टिकून राहतील अशी शक्यता सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. देशातील कापूस बाजारात मागील 2 आठवड्यात दरात वाढ झाली, परंतु आता कापूस बाजारात मागील 4 दिवसांपासून चढ उतार सुरू आहेत. बहुतांश बाजारात कापसाचे दर हमीभावाच्या दरम्यान आहेत, तर काही भागात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी झालेत. सीसीआय बाजारात कापसाची विक्री करत आहे. सध्या बाजारात कापूस 7,900 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. तसेच सरकारने अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाच्या आयातीवरील शुल्क काढलंय. त्यामुळे कापूस बाजारात चढ उतार होत आहेत. पुढील काही दिवस कापूस दरात चढ उतार कायम राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. मागील आठवड्यापासून आल्याला बाजारात उठाव टिकून आहे. सध्या बाजारात आल्याची आवक सरासरी एवढीच असल्याने आल्याचे दर स्थिर आहेत. राज्यात आल्याला सरासरी प्रति क्विंटल 4,000 ते 5,000 रुपये दर मिळतोय. आज दुपारपर्यंत मुंबई बाजारात आल्याची सर्वाधिक 1,751 क्विंटल आवक झाली, तर प्रमुख बाजारात आवक कमीच आहे. यंदाच्या हंगामात आले पिकाला पावसाचा तडाखा बसल्याने उत्पादनावर परिणाम झाल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे बाजारातील एकूण आवक तुलनेने कमी राहिली आणि त्याचा परिणाम म्हणून आल्याला उठाव टिकून आहे. राज्यातील थंडी कमी होऊन किमान तापमानात वाढ होतीये. आल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे. आल्याला उठाव मात्र पुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे आल्याच्या भावालाही चांगला आधार राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील मुंबई बाजार वगळता बाजारात भेंडीची आवक कमीच आहे, परंतु भेंडीला मागणीचा आधार मिळतोय. त्यामुळे उठाव चांगला आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भेंडी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचं शेतकरी सांगतायत. सध्या बाजारात सरासरी प्रति क्विंटल 3,000 ते 4,000 रुपयांपासून दर मिळतोय. राज्यातील मुंबई बाजारात सर्वाधिक 1,112 क्विंटल भेंडीची आवक झाली. पुढील काळात भेंडीची आवक कमी राहून दराला आधार टिकून राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यातील प्रमुख बाजारात कलिंगडाची आवक कमी आहे, परंतु कलिंगडाला उठाव चांगला आहे. त्यामुळे कलिंगडाचे दर टिकून आहेत. कलिंगड पिकाला ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे कलिंगडाच्या गुणवत्तेवर परिणाम झालाय. सध्या राज्यातील प्रमुख बाजारात चांगल्या गुणवत्तेच्या कलिंगडाला सरासरी प्रति क्विंटल 1,900 ते 2,000 रुपयांचा दर मिळतोय. पुढील 2 आठवड्यात कलिंगडाची आवक काहीशी वाढण्याची शक्यता आहे, परंतु राज्यात तापमानाचा पारा हळूहळू चढू लागलाय. त्यामुळे कलिंगडाला उठाव टिकून राहील. परिणामी बाजारातील दर टिकून राहतील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.